आपण जर बघाल 25-30 विषयांपेक्षा जास्त विषय असे आहेत की जे प्रशासकीय राजवटीमध्ये त्याचे ठराव आलेले आहेत आणि त्याची मान्यता ही आता घेतली जात आहे। आपण जर पाहिलं असेल तर 23/4/2026 रोजी आमची जेव्हा महासभा होती त्या महासभेमध्ये एक ठराव घेतला होता। 17 नंबरचा तो ठराव आहे प्रशासकीय राजवटीमध्ये झालेल्या कामांचे विशेष ऑडिट करण्याबाबत। कारण आपण पाहिलं असेल प्रशासकीय राजवटीमध्ये इथे जे प्रकार घडलेले आहेत ते प्रकार सगळ्यांना माहिती आहे, ते कोणापासून लपलेले नाहीयेत। आणि त्या सभेमध्ये एक असा ठराव घेतला होता आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते सन्माननीय मनोज पाटीलजी यांनी तो विषय ठराव मांडला होता की ह्याची सगळी चौकशी झाली पाहिजे प्रशासकीय राजवटीच्या काळातली आणि त्याची श्वेतपत्रिका निघाली पाहिजे। असं असताना देखील गेल्या अनेक वेळा म्हणजे ह्याच्या आधीच्या महासभा असतील, ह्याच्या आधीच्या स्थायी समिती सभा असतील, आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो आहोत की जनहिताची कामं आम्हाला करायची आहेत। इथल्या वसई विरार मधल्या जनतेला सुसह्य जीवन द्यावं यासाठी विरोधक म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत। पण ती त्यांची कामं होत असताना ज्या प्रशासकीय राजवटीमध्ये गैरप्रकार केले गेले त्याच ठरावांना आपण मान्यता द्यायची म्हणजे उद्या जर ह्यातले दोषी कोण आहेत हे जर बाहेर आलं तर त्याच्यात आपलं काही नसताना आम्ही त्याची मूकसंमती दिलेली आहे असं कुठेतरी हे इथल्या जनतेला वाटेल आणि आमचा त्याचसाठी विरोध आहे। ते 2024चा ठराव 2025चा ठराव आणि त्याला आम्ही जर मान्यता द्यायची, आज महासभा बसलेली आहे, आज बॉडी बसलेली आहे, 7 महिने झालेले आहेत। एखादा ठराव एखादी निविदा जर आपल्याला मान्य करायची आहे 3 ते जास्तीत जास्त 6 महिने, त्याच्या पुढे कार्यकाळ लागत नाही आणि आज 7 महिने झालेले आहेत की तिकडे बॉडी बसलेली आहे, आम्ही अस्तित्वात आहोत, सन्मान्य सदस्य आहेत। असं असताना 7 महिन्यापूर्वीचे म्हणजे प्रशासकीय काळामध्ये मान्य केलेले ठराव जे आहेत ते लागून इथे त्याची मान्यता घेतली जाते। अनेक कामं तर अशी आहेत की जी कामं ऑलरेडी झालेली आहेत आणि आता त्या कामांची मान्यता घेतली जाते आहे। त्यामुळे आज आम्ही आमचे विरोधातले 6 जे आम्ही स्थायी समिती सदस्य आहोत, आम्ही आज स्थायी समितीचा सभात्याग केलेला आहे। कारण आमच्या म्हणण्याचं ऐकून घेण्याची मानसिकता इथल्या सत्ताधाऱ्यांची, स्थायी समिती सभापती असतील, इथले प्रशासक असतील, कोणाची नाहीये। आणि जर ह्या अशा चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामांना कुठेतरी समर्थन द्यावं हे जर त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्याला समर्थन देत नाही, म्हणून आम्ही आज सभात्याग करून बाहेर आलेलो आहोत।